नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश आलेत. पहिल्या आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. आपण पाहतायत अजय डगआउटला गेलाय शून्याचा चष्मा घालून. गोलंदाज जर आपण पाहिले तर प्रमोद मात्रे, अनेक वर्षाचा अनुभव असणारे गोलंदाज. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा आहे. चेंडूला खेळून काढलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे येतोय. चेंडूला फील्ड करतोय. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. गेल्या सामन्यामध्ये जो हर्षद बॅटिंग करत होता अक्षरशः पहिल्या षटकामध्ये 22 कुठल्या, परंतु या सामन्यामध्ये थोडासा खेळ कमजोर. या दरम्यान चेंडूवर बॅटनं पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून गुल झालाय हा चेंडू. हर्षद चौधरीच्या बॅटमधनं आलाय. हर्षद चौधरी आता मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की मी अजून आहे, षटकार चौकार नक्कीच येणार, आणि तेच दाखवून दिलंय त्यानं. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकलाय. 6 धावांकरिता आलाय हर्षद चौधरीच्या बॅटमधनं पहिला षटकार. विनीत देखील चांगले गोलंदाज आहेत. थोडेसे जर आपण पाहिले तर रनअप मध्ये चुकले जात आहेत. हा चेंडू चांगलाय. तिकडे काय घडले, पंचांचं बोट आकाशाकडे. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये. हर्षद चौधरीला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. बिग ब्लो, बिग विकेट इज डाऊन. हर्षद चौधरी इज बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय विजेंद्रजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांचे सुपुत्र आमच्या समवेत सकाळच्या सत्रापासून चांगल्या पद्धतीने स्कोरियरची भूमिका पार पाडत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गणेशनं गेल्या सामन्यामध्ये एक षटकार जरूर ठोकला होता. पहिलाच बॉल फेस करत असताना हवेत गेलाय. विनीत डाऊन द बॉल करणार नाहीये चूक. गणेशच्या पारीचा अंत. हदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. आपण पाहताय बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 अद्रे मैदानाच्या आतमध्ये बसलेत. फलंदाजी करणारा संघ अर्थातच दापोडा टीमला. अद्रा क्रमांक 3 आपण पाहिला. विकेटच्या हॅट्रिक वर आता आलाय विनीत भगत. 3री विकेटची हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण करेल का? नवीन फलंदाज जीत पाटील आलेत. पहिला चेंडू फेस करत असताना हवेत, आणि त्या ठिकाणी काय घडलंय, झेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. निराशेत क्षेत्ररक्षक निराशेत. विनीत निराशेत की झेल इझी होता, पकडणं गरजेचं होतं का? तर हा नक्कीच झेल पकडणं गरजेचं होतं, कारण जीत पाटील देखील एक चांगले बॅटर आहेत आणि त्यांना जीवनदान दिलंय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडल्या तरी करताना दिसलेत.
विनीत. हा चेंडू जबरदस्त आहे, प्रचंड वेग, वडा बॉल, सुपर लेंथ अँड लाईन. अगदी रनअप मध्ये एकदम हलवार पद्धतीने येतात. त्यानंतर जेव्हा चेंडू रिलीज करायचं टायमिंग असतं, रिलीज टायमिंग मध्ये पहा किती वेगाने चेंडू रिलीज करतात. डॉट चेंडूची सांगता होती. षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं धाव फलकावरती धावा आहेत ते म्हणजेच 15. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. प्रेक्षकांच्या माहिती करता सुरू असलेला सामना एका बाजूने रांजनोली आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत दापोडे. यामधून विजय होणारा संघ थेट मेगा फिनालेच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. तिकडे 2-2 हात देण्याकरिता टीम कारिवली सज्ज आहे. ज्या संघाने जबरदस्त प्रदर्शन करत असताना कारिवली संघाने वडगर संघाला पराभूत केलं. मेगा फिनालेमध्ये ते दाखल झालेत आणि सध्या तरी वाट पाहत आहेत कोणता संघ मेगा फिनालेमध्ये येईल, दापोडे येईल की रांजनोली येईल. दोन्ही टीमकडे खेळ चांगला आहे. षटक क्रमांक तिसरं घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपक सज्ज होत असताना चला सामना सुरू करायचा लगेचच. षटक क्रमांक तिसरं स्ट्रायकिंग एंडवर आपण बॅटर पाहत आहेत. जीत पाडेल प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16च्या घरामध्ये. 3-16 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर दापोडे संघ प्रथम फलंदाजी करत असताना हा चेंडू बाटना खेळण्याचा प्रयत्न पूल केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेटला चेंडू गेलाय. एक धाव तिकडे पूर्ण झाली. केतन मात्रे होते. दुसऱ्या धावाची प्रयत्न केलं जात आहे आणि त्या प्रयत्नामध्ये दोन्ही बॅटर्सना यश देखील प्राप्त होते. त्या ठिकाणी आपण पाहताय सुखदेव क्षेत्ररक्षक होते. या दरम्यानचा चेंडू गती परिवर्तन पहा. जबरदस्त चेंडू, फसवा चेंडू. फलंदाजाला फसवलं गेले, चकवलं गेलंय. बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या घडल्या तरी आपण पाहतायत रांजनोली संघाचे गोलंदाज करताना दिसलेत. हा चेंडू डोळ्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एस्टनच्या वरून निघून गेलाय. काय गोलंदाजी होतीये. कधी एक चेंडू वेगाने टाकला जातोय, कधी लेग कटर, कधी ऑफ कटर. फलंदाजाला पूर्णपणे भ्रमात टाकलं जात आहे. फलंदाजाला अडचणीत टाकलं जात आहे. पूर्णपणे संकटामध्ये आता सापडलाय फलंदाज, दुविधा मनस्थितीमध्ये. हा चेंडू फ्लिक ऑफ द रेस वाड शॉट फेकून दिलाय ऑन साइडला. क्लास इकडनं दर्शवणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक फ्लिक ऑफ द रेसच्या अंदाजामध्ये पाठवलाय 6 धावांकरिता. धावफलक या षटकाराच्या मदतीने आता 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. जिकडे धावफलक थोडंसं कमी पडताना दिसत होतं त्यानंतर हा षटकार आलाय. फलंदाज आपण पाहत आहेत जितेशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. गीतेशच्या बॅटमधनं गीतेश आणि जीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू मात्र फटका फसला, हवेमध्ये गेलाय. गोलंदाज स्वतः चेंडू काढली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, पोहोचलेत. वेल टेकन, चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडत असताना इकडनं मात्र फलंदाजाला तंबूच्या अस्त्राला पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा जर विचार केला धावफलक 24-24च्या घरामध्ये आहे. अजून देखील एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. सेमीफायनल क्रमांक 2 सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये कारिवलीनं फायनल मध्ये धडक मारली आहे. चला कारिवली संघाचा कर्णधार आपण देखील रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरनं आता मात्र गेल्या मॅचचा हिरो विवेक भगत आलेत. चांगली गोलंदाजी गेल्या सामन्यामध्ये विवेकने केली होती. संघाला विजयाचा कारण बनला होता खऱ्या अर्थाने संघाच्या.
एक महत्त्वपूर्ण हकदार ज्याने जबरदस्त खेळ करत असताना स्वतः या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घेऊन आला, सेमीफायनलमध्ये संघाला प्रवेश करून दिलं, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर्ण विनीत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सुजल आलेत. स्ट्रायकिंग एंडवर जीतला आपण पाहतायत. गीतेशच्या पारीचा अंत झालाय. विवेक पहिलाच बॉलर बॅटनं पुल केलाय. पॉवरफुल वड शॉट जीतच्या बॅट मधनं. हा धमाका चेंडू फाईन क्षेत्राच्या वर्ण दूर कुठेतरी फेकून देतोय. 6 धावा षटकार. चांगला फटका इकडनं मात्र जीतच्या बॅटमधनं आलाय. विवेक भगतच्या विरोधामध्ये आता षटकार ठोकण्यामध्ये यशस्वी ठरलेत. हा चेंडू थोडासा फिरवला, परंतु त्याला देखील फिरवलंय ऑन साइडला. जीत पाटील इज ऑन द फायर नाव. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार जीत पाटीलच्या बॅटमधनं आलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलक 36 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. जिकडे असं वाटत होतं की धावफलक जेमतेम 35च्या घरामध्ये जाईल, त्यानंतर या षटकाच्या पहिल्या बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर 2 षटकार टोकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बॅटर जीत इज ऑन द फायर नाव. षटकारांच्या तिकडीवर जाऊन पोहोचलाय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का? उडवलाय. बॅक टू बॅकचा तिसरा येईल का? हा, बॅक टू बॅकचा तिसरा षटकार जीत पाटीलच्या बॅट मधनं. षटकारांची हॅट्रिक पूर्ण. या षटकाराच्या मदतीने आता धावफलक 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. काय फलंदाजी करतोय जीत पाटील, ज्याचा झेल सोडला, ज्याला जीवनदान दिलं. सध्याच्या घडल्या तरी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडलाय. बॅक टू बॅकच्या 3 चेंडूवर 3 षटकार त्याने ठोकलेत. संघाच्या धावफलका जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 42-42च्या घरामध्ये. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. मॅच बॉल आलाय त्या ठिकाणी. विवेकच्या विरोधामध्ये गेल्या सामन्याचा हिरो आता मात्र 0 ठरताना दिसला या सामन्यामध्ये. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने फिरवलाय. थोडासा पुढे ठेवला होता. पंच दर्शवतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर धाव्या चेंडूवर प्राप्त होतीये. अवांतर धाव्याच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना 43च्या घरामध्ये कॉन्फिडन्स जीत पाटीलचं देखील वाढलंय. मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये प्रितेश पाटील उपस्थित नाहीये, परंतु त्याची जागा सध्याच्या घडला तरी जीत पाटील घेताना दिसलाय. हा चेंडू मात्र फटका फसलाय. विवेक पाटील स्वतः डाऊन द बॉल करणार नाहीये चूक. झेल पकडलीये आणि आता मात्र फलंदाज आपण पाहत आहेत जीत पाटीलचा इकडनं संपलाय खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुमार आलेत इनाईट नंबर 7 वर. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, पुढे टाकलाय फलंदाजाला बीट करून जाणारा. पहिले बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू जर आपण पाहिले, पहिल्या 3 चेंडूवर षटकार आलेत. ॲक्च्युली षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी इकडनं मात्र विवेकनं केली आहे. कमबॅक करत असताना दिसलेत. 18 धावा तर त्यांच्या षटकामध्ये कुठून काढलेत. हा चेंडू काय घडलंय, पंच आमच्या बाजूने वलतील. लेग कटर होता, पडल्यानंतर जास्त बाहेर गेलाय. पंचांनी पाहिलं, हेरलं, लगेच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय. अवांतर धाव या चेंडूवर येईल. अवांतराच्या मदतीनं धावफलक आता 44च्या घरामध्ये. एखादा षटकार आला तर धावफलक 50च्या घरामध्ये जाऊन पोहोचू शकतं अर्ध्या शतकापर्यंत. हा चेंडू मात्र काय घडलंय, डाव्या स्टिक वर्ण गेलाय का, डावे स्टिक सोडून गेलाय, डावे स्टिक सोडून गेलाय. पंच दर्शवत आहेत अजून एक खराब चेंडू. अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना 45च्या घरामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इकडनं मात्र अवांतर स्वरूपामध्ये हाताळलाय. विवेक भगत नाही या सामन्यामध्ये खूप जास्त मागणा ठरलाय विवेक भगत. हा चेंडू दरम्यानचा काय घडलंय, बॅक टू बॅकचा तिसरा वाईट चेंडू हाताळलाय. खराब गोलंदाजी आता करताना दिसलेत विवेक भगत. होण्याची दरम्यान पाहतोय की आपण वडपे गावाचे एक डॅशिंग नेतृत्व नितीनजी पाटील साहेबांचं आगमन होताना पाहतोय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. विवेक शेवटचा चेंडू टाकण्याकरिता चौथा चेंडू घेतोय. हा चेंडू चांगला आहे, ही लेन चांगली आहे, समोरून फिरवलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. आपण पाहतायत 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. 46 आणि 47 धावांचं आव्हान समोर सेट केलंय. दुसऱ्या इनिंग करिता आपल्या समवेत मायक्रोफोनवर जोडले जातील सुनीलजी पवार सर. खूप खूप धन्यवाद हर्ष पाटील. त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे दापोली संघ, कारण की अंतिम सामना अजून खेळायचा बाकी आहे. किमान 4 षटकाचा तो अंतिम सामना तरी झाला पाहिजेत. चला वेळ न दडवता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वीर तानात दापोली संघ आणि राजनोली टीमचं संगणक आपण लगेच सलामीचे बॅटर पाठवायचे आहेत. चला 47 धावाचं टार्गेट आहे. शेवटचं षटक खूप महागडं टाकल्या गेलं पाहतोय आपण. 22 धावा विवेक भगतच्या त्या षटकामध्ये. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीचे बॅटर पाठवा. आणि चला आमचे दोन्ही पंच आपण रवाना व्हायचं आहे. निश्चित जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल, यासाठी आपण लगेच घाई करा, कारण की शेवटचा सामना सुद्धा 4 षटकाचा झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे आपल्याला. व्यासपीठावर पाहू शकता आपण निश्चित ठाकूरवाडा गावाचे एक खणखण नेतृत्व, माजी सरपंच तसेच अष्टविनायक संघाचे सर्वेसर्वा शिवनाथ ठाकरे साहेब, तसेच वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय वीरेन चोरगे साहेबांचं पाहतोय की आपण आगमन होताना.
सामना सुरू करायचा, चला. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. वीरेन चोरगे साहेबांचं आगमन व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. एक युवा नेतृत्व भिवंडीकरांचं पाहतोय. वीरेनजी चोरगे साहेबांचं व्यासपीठावर आगमन. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची घाई करा, कारण की शेवटचा सामना होणं बाकी आहे, अजून अंतिम सामना. मला वाटतं की बॉलर समीरच्या हातात पहिला चेंडू सोपवलंय. गीतेश चला आपण सर्व थांबवायचंय आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला 5:10 झालेले आहेत. गीतेश सज्ज होताना. बॅटर पाहतोय आपण स्ट्राईकला जितू, एक नामवंत बॅटर. जयरी राजनुली टीमचा पाहतोय आपण. त्यानंतर नॉन स्ट्राईकला सुखदेव. दरम्यान जय बजरंग कालिवली संघ अंतिम फेरीत पोहोचलेला आहे आणि या टीमचे सर्व दिनेशजी पाटील साहेब हे टीम सोबत आहेत आणि त्यांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. सातत्याने खंबीरपणे कालिवली टीम सोबत नेहमीच उभे राहतात. गीतेश चला आपण वेळ कमी खर्च करा, आम्ही सातत्याने उल्लेख करतोय माईक वरून. गीतेश यांचा पहिला चेंडू, समोर जितू. पहिला चेंडू सोडून दिले. लाईन कुठे चेक करतील पंच. वाईटचा इशारा येतोय. खातं उघडल्या गेला. आता मात्र राजनोली टीमचं 47 धावाचं टार्गेट आहे. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र हा हुकचा फटका. खाली क्षेत्र आहे. चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे जाईल. सीमा पार. हा चौकार. अतिशय जबरदस्त फटका होता पाहतोय आपण लॉंग लेग कडे. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 5 बिनबाद. 47 धावांचं आव्हान स्वीकारलंय जितू या बॅटरनी. सुखदेव नेहमीच आक्रमक बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. नॉन स्ट्राईकला येतो. यावेळेस पात्र हा लॉफ्टेड फटका. के कडक 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 आलाय हा तुफानी षटकार. जे आपले बॉल आहेत ठाकूरपाडा गावाचे, बाळानो गाडी बघून तुम्ही धावत जा. अतिशय क्लास फटका आणि जितू ऑन द फायर. धावसंख्या 11. वेलकम. ठाकूरपाडा गावाचा राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे असे एक खूप चांगलं प्रेमल व्यक्तिमत्व. आणि कबीरदादा यांना माझा एक डायलॉग लई आवडतो. म्हणते रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ जेव्हा आपण देतो ना ते प्रेमाचं प्रतीक आहे. अजून एक धमाका. लांब 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 गगनभेदी षटकार. निश्चित जे आपले बॉल बॉय आहेत, पोरं आहेत, गाड्या बघून आपण धावायचंय. रोहित अँड कंपनी जेवढे पण पोरं असतील ना अतिशय सुरेख आणि देखणी बॅटिंग जितू. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 17. वेलकम. अंदाज अपना अपना, इनकी कहानी अलग है. वो है हमारे कबीर ठाकरे जी. आइए या साहेब आपलं स्वागत आहे. गीतेश यांचं खरपूस समाचार पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. स्लॉ केले. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्कोर लेगकडे अतिशय वेगात एक चोटी धाव कंप्लीट होते काही आणि होय. नॉन स्ट्राईकला पोहोचेल आता मात्र जितू. व्यक्तिगत जर पाहिलं आपण
17 या धावसंख्या तो बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या एकूण जर पाहिली आपण 18. पहिल्या षटकाच्या 4 चेंडूमध्ये सामना पूर्णपणे पाहतोय आपण. जरी रांजुली या टीमकडे झुकताना ज्या प्रकारे आक्रमण केले इथं मात्र जितू यांनी. सामना थांबलेला आहे. पाहतोय की आपण विजयाकडे वाटचाल करताना पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग जितू करतोय नॉन स्ट्रायकर. आणि सुखदेव पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होईल. राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज सज्ज होताना. यावेळेस पाहता लोअर फुल टॉसवर हा कडक प्रहार पाहतोय आपण. सुखदेवच्या बॅट मधून निघणार हा पहिला दमदार तुफानी षटकार. दोन्ही आक्रमण, दोन्ही टोकाकडून आक्रमण 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 पाहतो आपण. धावसंख्या आता मात्र 24. सज्ज होताना गोलंदाज महागडा षटक. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण यशमाचा फटका फसला आहे. पाहतोय स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद जीवनदान मिळालंय सुखदेव या बॅटरला आणि 2 धावा किमती. एकूण जर विचार केला पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतले. तब्बल धावा आहेत 26. आता मात्र वापसी करणं कठीण असेल. वापसी करावी लागेल कारण की समीकरण खूप सोपं आहे. आता इथून मात्र फक्त आणि 18 चेंडूमध्ये 21 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे पहिले 24 चेंडूमध्ये 47 आणि पहिल्या 6 चेंडूचा जर विचार केला आपण तर एकतर्फी सामना वाटायला लागला. 18-21. बॅटिंग खूप मजबूत आहे रांजुली टीमची. केतन सारखा एक मिडल ऑर्डरमध्ये खूप मोठं नाव. चला आपण वेळ कमी घ्या. जितू अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. हर्षद मोठी जबाबदारी घेऊन बॉलिंग करतोय. आता मात्र कोणी माझ्या समोर आलं की त्या चेंडूवर प्रहार 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 करेल हे दाखवतोय जितूच्या बॅटमधून अजून एक धमाकेदार षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावेची आवश्यकता. कारवीर टीमचा संगणक आपण या लगेच. धावसंख्या 32. सज्ज होताना परत एकदा हर्षद यांचा खरपूस समाचार पहिल्या चेंडूवर. जर पाहिला आपण जितूच्या बॅटमधून हा 30रा षटकार. हर्षद परत एकदा सज्ज होतोय.
यावेळेस पाहता खोलवर टप्प्यात चेंडू होता आणि विकेटचं पतन पाहतोय. पहिला धक्का बसलाय, पण जितू यांनी जी जबाबदारी होती ती जबाबदारी पार पाडली आणि परतीचा प्रवास करताना विनीत भगत येतोय. एक जबरदस्त खेळाडू युवा. तर सामन्याचा जो चेंडू आहे ते आपण घ्यायचंय. चांगला चेंडू होता, वेगवान. काय कमबॅक करतोय, वापसी खूप चांगली करताना पाहतोय हर्षद चौधरी या बॉलरला. विनीत बीट येतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर पाहतोय आपण 32. 15 धावीची अजून आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पात्र हा प्रहार पाहतोय. हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक. आता मात्र निश्चित जीवनदान मिळालंय. या सामन्यात मध्ये जर पाहिलं आपण दापोली संघाचं क्षेत्ररक्षण दमदार नाहीये. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 33. 14 धावीची आवश्यकता. किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल की मात्र दापोली टीमचे बॉलर शेवटच्या षटकापर्यंत सामना नेईल. कडक आहे, कडक. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. सुखदेवच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. 3 चेंडूमध्ये पाहतो की 14 धावसंख्या सुखदेव बॅटिंग करतोय. कारिवली टीमचा संघनायक सहा धावीची आवश्यकता आहे. यावेळेस पात्र ड्राईव्ह केलंय मिडविकेट क्षेत्राकडे. पंबलिंग पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एक सिंगल. स्ट्राईकवर तोच षटकार किंग या सामन्यातला पाहतोय. विजयी षटकाराने सामना फिनिश करेल काय? आणि हा विजयी षटकार अंतिम फेरीत पोहोचलाय रांजोली संघ. हर्षद आपण सुद्धा यायचे, कारण की मॅडम मॅचचा पुरस्कार राहिला होता. हर्षद चौधरी आपण या. आणि या सामन्यातला मॅडम मॅच आहे जितू ठरलाय सामनावीर. संगणक या, फक्त आपण पहिले संगणक या. दापोडेचा हर्षद दादा आपण या. मॅडम मॅचचा पुरस्कार. आणि टॉस बॉक्स मध्ये तिथं असेल हर्ष. हर्ष